घटस्फोट झालेली महिला असो, 7 महिन्यांची गर्भवती असो की मग विद्यार्थिनी असो, नाशिकच्या भोंदू अशोक खरातने कुणालाच सोडलेलं नाहीये. अशोक खरांच्या पापांचा घडा भरला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, पण याच अशोक खरात विरोधात रोज नवीन तक्रारी समोर येत आहेत. रोज अनेक महिला समोर येत आहेत, याच्या विरोधात तक्रार दाखल करतायत. अशीच एक तक्रार आता माझ्या सोबत आहे. एका महिलेनं पुन्हा एकदा समोर येत अशोक खरात यांच्या पापांचा पाढा वाचलाय. या महिलेनं नेमकं काय सांगितलंय? 7वी FIR ही दाखल झालेली आहे. त्यामध्ये कशा प्रकारे तिनं तिची आपबीती सांगितली आहे. अशोक खरातनं कॉलेजला जाते का असं विचारून तिच्यासोबत नेमकं काय केलं, या सगळ्यांसंदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. अशोक खरातला 17 मार्चला नाशिक क्राईम ब्रँचनं बेड्या ठोकल्या. त्यानंतर हा अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं मंगळवारी. त्यावेळी सुद्धा मोठा राडा पाहायला मिळाला. पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे. अशोक खरातने नरबळी दिले होते का, हा संशय जो आहे तो कोर्टामध्ये व्यक्त करण्यात आला. कारण त्याच्याकडे रिव्हॉल्वर आढळलेली आहे, कारतुसे आढळलेली आहेत. या सगळ्यांचा तपास होतोय आणि या अशोक खरातचे पाय आणखीन खोलात गेलेले आहेत. पण या संदर्भामध्ये कशा प्रकारे महिलांसोबत हा गैरकृत्य करायचा, या संदर्भातल्या धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. अशीच एक तक्रार दाखल झालेली आहे. या महिलेनं काय म्हटलेलं आहे बघा. 2021 मध्ये ती अशोक खरातकडे गेलेली होती. तिला असं समजलेलं होतं की या अशोक खरातकडे दैवी शक्ती आहे आणि त्यामुळेच जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स असतील किंवा ज्या काही अडचणी असतील, हा अशोक खरात दूर करतो असं तिच्या कुटुंबाला समजलेलं होतं. त्यांना एक जागा होती, त्या जागेमध्ये त्यांना घर बांधायचं होतं. त्यासाठी ती जागा योग्य आहे का हे विचारण्यासाठी त्यांना अशोक खरातकडे जायचं होतं. 8 दिवसांनी त्यांचा नंबर लागला असं ती मुलगी याच्यामध्ये म्हणतीये. तिने असं सांगितलं की मी आणि माझं कुटुंब अशोक खरातकडे गेलो. त्याला विचारलं की आम्हाला एका अशा जागेवर घर बांधायचंय, ती जागा योग्य आहे का. त्यावेळी अशोक खरातने आम्हाला सांगितलं की पुढचे 2-3 वर्ष तरी तुम्ही तिथे कुठलंही घर बांधू नका, काहीच करू नका. तुम्ही पुन्हा या, तुम्हाला मी उपाय सांगतो, तुम्ही काय करावं. पुन्हा हे लोक अशोक खरातकडे गेले. त्यावेळी तिनं असं सांगितलं की कामावर बोलण्याऐवजी, मेन मुद्द्यावर बोलण्याऐवजी अशोक खरात हा वेगळ्याच मुद्द्यावर बोलायला लागला. आता तिनं बघा काय सांगितलेलं आहे. तिनं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की कशा प्रकारे अशोक खरात याने आम्हाला भेटायला बोलवलं आणि वेगळ्याच मुद्द्यावर तो बोलायला लागला. आता बघा, जुलै 2024 मध्ये तिनं असं सांगितलं की आता मला माझ्या आईवडिलांना या अशोक खरातने भेटायला बोलवलेलं होतं. यावेळी त्याने काय केलं बघा, तिच्या वडिलांना अशोक खरातला विचारायचं होतं की तिने कुठल्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं. आता अशोक खरातने काय केलं, आई वडिलांना बाहेरच थांबवलं आणि या मुलीला एकटीला जे आहे त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. आणि पुढे ती काय सांगते बघा. त्याने तिला विचारलं की तुझं कॉलेज कसं चालू आहे असं त्यानं तिला विचारलं. आणि त्यानंतर तिला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिण्यासाठी दिलं आणि ते पाणी तिनं प्यायलं. आणि त्यानंतर ती असं म्हणते की ते पाणी मला बेचवू लागलं. त्यानंतर या अशोक खरातनं काहीतरी मंत्र बोलले आणि ते मंत्र बोलून तो ग्लास त्या मुलीच्या डोक्यावर ठेवला. तिला डोळे बंद करायला सांगितले. आता ती पुढे असं सांगतीये की मला तो बोलेल तसे मंत्र त्यानं बोलायला लावले आणि त्यानंतर माझ्या पाठीमागे येऊन तो उभा राहिला. त्यानंतर आपोआप माझं डोकं जड मला वाटू लागलं. पुढे तिनं सांगितलंय की त्यानंतर तिच्या डोक्यावरून, छातीवरून तो हात फिरू लागला आणि त्यानंतर मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे असं तो बोलू लागला आणि तुझं खूप चांगलं करिअर होईल. त्यानंतर त्यानं असं म्हटलं की तुझं खूप चांगलं करिअर पुढे होणार आहे, तू मी जे सांगेल ते तू बोल असं त्याने तिला म्हटलं. हे बघा, ती असं सांगते की तुझं खूप चांगलं करिअर घडवेल, फक्त मी सांगतो त्याप्रमाणे तू कर असं बोलून त्यानं तिला काय केलं, मंत्र बोलायला लावले. आणि त्यानंतर त्यानं तिच्यासोबत गैरकृत्य केलं असं तिनं सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा त्यानं तिला बोलावलं. जर तू हे तुझ्या घरी कुणाला सांगितलं तर तुझ्या वडिलांचा मृत्यू होईल असं तो यावेळी म्हणालेला आहे. असं तिने सांगितलंय बघा. माझ्याकडील दैवी शक्तीने तुझ्या घरच्यांचं आयुष्य मी उद्ध्वस्त करून टाकीन, अशी दैवी शक्ती माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे जे काही घडलंय ते तू कुणालाच सांगू नको असं त्याने तिला सांगितलं. आणि बघा, तुझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल अशी भीती त्यानं तिला घातली असं ती म्हणतेय. त्याच्यामुळे ती घाबरली आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे ती वागू लागली असं या मुलीनं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर तिने असं म्हटलं की जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत हे सगळं असंच सुरू होतं. हा वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यानं जी तिला धमकी दिली होती की त्याच्याकडे दैवी शक्ती आहे आणि त्याच्यामुळे घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, त्याच्यामुळे ती घाबरली होती. आणि ज्या प्रकारे अशोक खरात तिला
सांगायचा ते सगळं ती करायची असं तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर तिला समजलं की कोणीतरी अशोक खरात विरोधात तक्रार दिलेली आहे आणि ती सुद्धा पुढे आली आणि या खरात विरोधात तिनं तक्रार दिलेली आहे. पण जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत हे सगळं सुरू होतं. तिच्यावर त्याने अनेक वेळा जे आहे ते अशा प्रकारे तिच्या इच्छेविरुद्ध पाण्यामध्ये काहीतरी गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले असं तिचं म्हणणं आहे. तर ही 7वी जवळपास तक्रार होती. अशोक खरातच्या तक्रारींचा पाढा जो आहे तो दिवसेंदिवस वाचला जातोय. अनेक महिला पुढे येत आहेत आणि अशोक खरात त्यांच्यासोबत काय करायचा हे सांगतायत. 5 दिवसांची पोलीस कोठडी या खरातला सुनावण्यात आली आहे. नरबळी त्यानं दिले होते का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर या अशोक खरात विरोधात आता अनेक महिला पुढे येत आहेत आणि अशा प्रकारे अनेक धक्कादायक गोष्टी त्यांच्यासोबत घडलेली आहे ती सांगतायत. ही जी FIR होती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता. अशोक खरात संदर्भात आणखीन काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला एकूणच या सगळ्यांवर काय वाटतं, तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.